या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या 58 वर्षीय आरोपी बुडण रहीम बख्श बागवान राहणार रेल्वे लाईन सोलापूर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांनी सशर्त जामीन मंजूर केला। सदर बाजार पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता कलम 354, 376, 376(2) आणि 377 आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 12, 17, 21 अन्वये 27 एप्रिल 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणात सोलापूरमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय पीडितेवर आरोपी बुडण बागवानने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता। पीडितेने सुरुवातीला भीतीपोटी कोणालाही सांगितले नव्हते, परंतु सततच्या त्रासाला कंटाळून तसेच आरोपी हा पीडित अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन तिला कशाची तरी फूस लावून तिच्याशी वारंवार गैरवर्तन करत होता। तथापि पीडितेने तिच्या आईच्या मदतीने समाजातील काही व्यक्तींचा आधार घेऊन अशा प्रकारची फिर्याद पोलिसात दाखल केली होती। सदर आरोपीचा जामीन अर्ज सोलापूर येथील विशेष न्यायालयाने फेटाळला होता। त्यानंतर आरोपी बुडण बागवानने आपला जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदिरावटी, ॲडव्होकेट अद्वैत शुक्ला, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट पालकर यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।